चला पुण्याच्या बातमीने बापू आपण सुरुवात करूयात। पुण्यामध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन जे ते सुरू आहे। राज्य उत्पादन पुणे पिंपरी चिंचवडच्या दारू काढण्यानंतर काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलंय। पुणे पिंपरी चिंचवडमधील दारू काढण्यानंतर काँग्रेस आक्रमक झाल्याचं बघायला मिळते। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आलेले पुण्यामध्ये युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं बघायला मिळते। पिंपरी चिंचवड दारू काढण्यानंतर त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे आणि यात दोषींवरती कारवाई झालीच पाहिजे, सक्त अशी शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे। आणि ही दृश्य आपण बघतो ज्यामध्ये काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते आज पुण्यामध्ये म्हणजे युवक काँग्रेसचं पुण्यामध्ये आंदोलन पार पडले आणि याचबद्दल अधिक बोलणार आहोत आमचे पुण्याचे प्रतिनिधी अभिजित पोते आता क्षणला आपल्या बरोबर आहेत। अभिजित, काय माहिती आहे आंदोलनाबद्दल? विशाल, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काल जे प्रकरण झालं, खरं तर विषारी दारू पिऊन जवळपास 14 पेक्षा अधिक पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या नागरिकांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पुण्यातलं जे राज्य उत्पादन शुल्क विभागाचं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर गेल्या अर्धा तासापासून युवक काँग्रेसनं आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण ही दृश्य पाहतोय की मोठा पोलीस बंदोबस्त या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे। हातात लॉक आणि साखळी या कार्यकर्त्यांनी आणले, जेणेकरून राज्य उत्पादन शुल्क विभागाचं जे कार्यालय आहे ते काम करत नाही, आम्ही या कार्यालयाला लॉक लावून आंदोलन करू अशी घोषणाबाजी या सगळ्या कार्यकर्त्यांकडून देण्यात येते। अर्ध्या तासापासून आंदोलन जे आहे ते या विभागाच्या बाहेर जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून अर्ध्या तासापासून आंदोलन करतात। काय मागणी आणि साखळी आणि लॉक सर, तुम्ही मागच्या 2 वर्षापासून कव्हर केलं असेल पुण्यातली जी पोर्सची घटना होती, त्याच्यात फक्त अग्रवाल आरोपी नव्हता, तो गुन्हेगार नाहीये, गुन्हेगार एक्साइज डिपार्टमेंट सुद्धा आहे। त्याचं कारण असं आहे, अल्पवयीन मुलाला क्लबमध्ये ज्या पद्धतीने सहज एंट्री मिळते त्याचं कारण काय, या लोकांचं मॅनेजमेंट जे आहे खालच्या कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्व सेट आहे, त्यांना माहिती आपल्याला काहीच फरक पडत नाही। ज्या पद्धतीने कालची घटना आहे, कालला जो आरोपी होता तो आरोपी मागच्या 3 वर्षापासून त्याच्यावर दरवर्षी एकदा गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्हा दाखल होत असताना त्याला तो कशाला घाबरत नाही, त्याला माहिती आहे आपल्या जे आर्थिक यांच्यासोबतचे जे संबंध आहेत ते मोठ्या प्रमाणावर आहेत, आपल्याला काहीच फरक पडणार नाही। त्याच्यावर मकोका अंतर्गत लॉक आणि हे सगळं घेऊन आले।